नमस्कार. साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026साठी कविता पाठवत आहे. कवितेचं शीर्षक आहे काजवा आणि फुलपाखरू. हल्ली आपण जास्त बोलत नाही. कदाचित माझ्या काळजाची हाक तुझ्या काळजापर्यंत पोहोचत नाही. कधीच वाटलं नव्हतं इतकं प्रेम होईल म्हणून. पण बघता बघता सुंदर साजऱ्या स्वप्नातली तू सावली बनू लागली. भातुकलीच्या खेळातली माझी बाहुली बनू लागली. धावणारं पाऊलसुद्धा तुझी चाहूल लागताच तुझ्या दिशेने सरकत होतं. देवाला दिवा लावताना त्या दिव्यापेक्षा सुद्धा तुझं साजरं रूपच चमकत होतं. तसं तुझ्या मनातल्या रानात फिरताना मन रानपाखरू व्हायचं. तुझ्या केसातल्या फुलाचं सुद्धा तेव्हा फुलपाखरू व्हायचं. प्रेमात सारं असंच असतं. सप्तरंगी स्वप्नातला सुरेल असा राग आहे तू. वेगळी होतील आयुष्य तरी आयुष्याचा भाग आहे तू. म्हणूनच तुझ्या प्रेमाची साथ मला सर्वत्र दे. तुझ्या नजरेतून एक नक्षत्र दे. सटवाईने हातावर लिहिलेल्या नशिबात तुझ्या नावाची रेष राहू दे. माझ्या शेष आयुष्याला तुझ्या प्रेमाने निशेष भाग जाऊ दे. शेवटी देवाकडे फक्त इतकंच मागणं. तुझ्या माझ्या नात्याला चंद्राच्या पूर्णत्वाचा आकार यावा. आपल्या प्रेमाच्या पौर्णिमेला त्या ताऱ्यांचा सुद्धा होकार यावा. पण आता काही क्षणात चंद्राच्या सावलीतून तू सहज उडून जाणार. पण आठवणींच्या उन्हात मी पुन्हा एकटा पडून जाणार. शेवटी तुझ्यावरचं माझं प्रेम वाटेवरती वाट पाहत असंच अपूर्ण राहील. परंतु माझी लेखणी मात्र तुझ्यासाठी फक्त इतकंच गीत गाईल की वसंताच्या पालवीगत खुललं राहावं तुझं. नक्षत्राच्या चांदण्यागत हसणं राहावं तुझं. सोनेरी स्वप्न उशाला घेऊन जागणं राहावं तुझं. काळोखातही काजव्यागत जगणं राहावं तुझं. मनपूर्वक धन्यवाद.